सर मला सांगा, आताच निवडणूक झालेली आहे आणि तुमच्याकडे सचिव पद आहे, याचा पुढचा कार्यकाल कसा राहील, काय सांगू शकाल याबद्दल आपण? लातूर जिल्हा वकील मंडळाच्या 2024च्या निवडणुकीमध्ये लातूर वकील मंडळातील ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ विधिज्ञ व माझ्या सहकारी मित्रांनी मोठ्या उत्साहामध्ये वातावरणामध्ये मला बहुमताने निवडून दिलं। खरं तर मागच्या 22 आणि 23 या काळामध्ये सुद्धा मला लातूर जिल्हा वकील मंडळातील सुज्ञ वकील बांधवांनी काम करण्याची संधी दिली व माझं काम पाहून म्हणा किंवा माझ्यावरचा विश्वास पाहून लातूर जिल्हा वकील मंडळातील सुज्ञ विधिज्ञ बांधवांनी दुसऱ्यांदा परत एकदा मला लातूर जिल्हा वकील मंडळाची सेवा करण्याची संधी दिली। खरं तर आमच्या लातूर जिल्हा वकील मंडळाला उच्च परंपरा राहिली आहे, देशाचं नेतृत्व केलेले, राज्याचे नेतृत्व केलेले, लातूर शहर महानगरपालिकेचे नेतृत्व केलेले आहे, किंबहुना उच्च न्यायालयामध्ये सुद्धा कार्यरत असलेले न्यायमूर्तींचा हा वारसा लाभलेला या लातूर वकील मंडळाला आहे आणि या उच्च वारसा आणि उच्च विचाराचा वारसा जोपासणाऱ्या लातूर जिल्हा वकील मंडळाच्या सुज्ञ विधिज्ञ बांधवांनी मला दुसऱ्यांदा संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो। धन्यवाद। सर मला सांगा, आता तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहिलात आणि जिंकूनही आलात आणि सहज सचिव पद आपल्याकडे आहे, कसा राहील पुढचा कार्यकाल आपला? काल झालेल्या जिल्हा वकील मंडळाच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीची अशी ही निवडणूक झाली। माझी या निवडणुकीला थांबण्याची पहिलीच वेळ आणि एवढे मोठे सिनियर, एवढे मोठे ज्युनियर लोक आणि जवळपास 1229 लोकांनी या ठिकाणी मतदान केले। वकील हा विद्वान गणला जातो, तो निवडून देताना अतिशय विचार करून त्या माणसाला मतदान करत असतो। एवढ्या मोठ्या प्रमाणात 591 लोकांनी मला मतदान केलं आणि जवळपास 227 मतांना निवडून दिलं। त्यावेळी प्रचंड असा आनंद वाटला की जे विद्वान असतात ते पारखून मतदान करतात आणि एवढ्या मोठ्या लोकांनी आपल्याला ज्यावेळेस मतदान केलं त्यावेळेस आपल्यामध्ये काहीतरी बघितलं आणि त्यांनी जे आपल्याला मतदान केलंय त्याचं ऋण फेडण्यासाठी या पुढच्या काळामध्ये जे ज्युनियर मंडळी आहे, सिनियर मंडळी तर सेटल्ड असतात, त्यांच्याही काही अडचणी असतील तर त्याही आपण सोडवणार आहेत, परंतु जे ज्युनियर मंडळी आहेत त्यांना जी टेबलची व्यवस्था असेल, त्यांच्यासाठी इथं जे सेमिनार ऑर्गनाईज करायचे ते सेमिनारची व्यवस्था असेल, त्याचबरोबर ज्युनियर मंडळींना नवीन आलेल्या माणसाला इथं सेटल कसं व्हायचं, ज्युनियरशिपमध्ये ज्या अनंत अडचणी असतात त्या आम्ही पण सोसलेल्या आहेत, त्या अडचणी कशा दूर करता येतील यासाठी आम्ही निश्चित स्वरूपात प्रयत्न करणार आहेत। माझ्यासोबत जे आलेले आहेत आमचे रोहितजी सोमवंशी आहेत, दिवे पाटील मॅडम आहेत आणि संपूर्ण टीम जी आहे त्या संपूर्ण टीमला सोबत घेऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष, आमचे सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरा कार्यकाळ आहे त्यांचा, सगळ्यात मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यापुढे काम करणार आहोत आणि आम्हाला निवडून आणण्यासाठी खूप मोठ्या लोकांनी प्रयत्न केलेले आहेत। लातूर जिल्हा वकील मंडळाची जी निवडणूक आहेत या ठिकाणी अनेक मोठे मोठे जे निवडून आलेले लोक आहेत, आपले देशाचे गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील, हे या ठिकाणी सदस्य राहिलेले आहेत, मेंबर राहिलेले आहेत, त्यांच्या असल्या निवडून आलेल्याच वकील मंडळामध्ये आम्ही आज मेंबर आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे आणि आनंद आहे। लातूर जिल्हा वकील मंडळामध्ये जी उज्ज्वल आणि मोलाची जी परंपरा आहे आणि मतदान करून जे सर्वांनी मतदारांनी आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे त्यांच्या सुरुवातीला मी धन्यवाद म्हणते आणि जे काही आता महिलांच्या जे प्रश्न आहेत, विधिज्ञ कक्षाच्या संदर्भातील जे प्रश्न आहेत किंवा पाण्याची समस्या जी आहे त्या संदर्भात जे काही कार्य करायचं आहे त्यामध्ये उत्कृष्टरित्या आम्ही कार्य करण्याचा प्रयत्न करू आणि महिलांनी जे मला इथं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे त्यांचे मी धन्यवाद मानते।